वन वेलकम टू माय चॅनल मेडिकोज मराठी. तर आज आपण जे व्यंजन संधीचं लेक्चर नंबर 2 होता की आपण काय केलं, फर्स्ट पार्टमध्ये आपण व्यंजन संधीच्या 5 संध्या पाहिल्या मेन. आता आपण ती 6वी संधी पाहत आहोत. आपण ह्या संधीचं नाव आहे अनुस्वार संधी. ओके. तर आता लक्षात घ्यायचं सूत्र काय असतं. अनुस्वार संधीचं सूत्र आहे मोनुस्वार हे सूत्र आहे. तर तुम्ही म्हणता सर सूत्र, तर आता मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला सूत्र हे जे LAQ असतो त्यामध्ये 2 मार्कला 1 क्वेश्चन असतो, 5 क्वेश्चन असतात LAQ म्हणजे सब क्वेश्चन. तर त्यामध्ये 1 मार्काला सूत्र असतं आणि 1 मार्काला संधी सॉल्व करायची असते, संधी विच्छेद किंवा संधी जोडायची. ओके. तर मग सूत्र तिथं आपल्याला कामी पडतं, म्हणून सूत्र बायहट पाठ केलं पाहिजे सूत्र. ओके. तर बघा आता बघा. तर आपली ही जी संधी आहे अनुस्वार संधी काय सांगते तर बघा. तर काय म्हणते, पदांताच्या शेवटी काय असलं पाहिजे, म असलं. म्हणजे काय, पूर्वपदाच्या शेवटी म असलं पाहिजे. पूर्वपदाच्या अंती काय आलं पाहिजे, म. ओके. व त्यानंतर कोणताही हलवर्ण म्हणजे काय, कोणतंही व्यंजन. ओके. हलवर्ण म्हणजे काय, कोणतंही व्यंजन. ओके. तर मग पदांताच्या पुढं काय आलं पाहिजे, कोणतंही व्यंजन आलं पाहिजे. ओके. असेल तर मचा काय होतो, अनुसार होतो. मग ह्याचा काय होतो, ह्याचा अनुसार होतो. मचा अनुसार होतो. जर नंतर स्वर असेल बरं का, नंतर जर स्वर असेल तर अनुस्वार होत नाही. कारण हल प्रत्याहार आहे. हर्थ प्रत्याहारमध्ये फक्त व्यंजन येतात, स्वर येत नाहीत. ओके. चला, तर तुम्हाला मी दोन्ही कंडिशन सांगितल्या, एकदम कंडिशन सांगितलं की काय आहे. आता बघा काय, पदांच्या शेवटी काय आलं पाहिजे, म आलं पाहिजे आणि त्यापुढे व्यंजन असेल तर अनुस्वार संधी होते. अनुस्वार म्हणजे काय होतं, हे मचं अनुसार होऊन जातो. ओके. देन जर स्वर असेल तर होणार का, होणार नाही. ओके, एवढं लक्षात आलं. चला तर एक्झाम्पल पाहूया. आता बघा, एक्झाम्पल पाहिल्याशिवाय तुम्ही संधी आणि समास ह्या चॅप्टरला एक्झाम्पल सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला हे क्लिअर होणार नाही. ओके. चला चला तर पहिलंच एक्झाम्पल बघा. ओके. हां, बघा एक्झाम्पल. ओके. पहिलं काय, भारतम वंदे. ओके. भारतम वंदे. तर पदांताच्या शेवटी काय आलं, म आलं आणि त्यापुढं काय आलं, वंदे. कोणचंही व्यंजन आलं, आपल्याला फक्त काय, स्वर नाही पाहिजे, व्यंजन पाहिजे. कोणते, हल प्रत्याहार म्हणजे पूर्ण व्यंजन. ओके. आणि अच प्रत्याहार म्हणजे स्वर असतं. तर आपल्याला इथं क्लिअरली सांगितले की हल प्रत्याहार असला पाहिजे. तर मग हल प्रत्याहार म्हणजे पूर्ण व्यंजन येतात. तर मग व काय, एक व्यंजन आहे. ओके. देन बघा, इथं म आलं शेवटी. ओके. आणि पुढं व्यंजन आलं, तर आपली कंडिशन फुलफिल होती. त्या मचं काय होतं, अनुसार होऊन जातो आणि तो अनुसार वर न जाता त्याच पदाच्या इथं जातो, म्हणजे त वर जातो. ओके. त्याच पदाच्या पूर्वी जातो. मग काय, भारतम वंदे. ओके. देन ओदनम पचते. तर शेवटी काय आलं, म आलं आणि पुढं काय आलं, प म्हणजे हे व्यंजन आलं. ओके. तर मग काय, ओदनम पचते. ओके. सर्वम स्थानम. ओके. सर्वम स्थानम. तर बघा, हे शेवटी काय आलं, म आलं, सर्वम स्थानम. आणि इथं काय आलं, हलंतर आलं, म्हणजे काय, हे व्यंजन आलं. कंडिशन फुलफिल झाली की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा अनुसार होणार आणि इथं काय, ह्या वर अनुसार जाणार. ओके. इथं गेला अनुसार म्हणजे काय, सर्वथानम. ओके. ओके. देन देन अगेन. ओके. आता बघा, चौथं एक्झाम्पल बघा, फलम खादित्वा. शेवटी बघा, पहिल्या पदाच्या अंती म आलं आणि त्यापुढं व्यंजन आलं. तर ही कंडिशन फुलफिल झाली. मग काय आलं, फलम खादित्वा. ह्यावर काय झालं, अनुसार गेला. इथं काय आला, अनुसार आला. ओके. क्लिअर. आता बघा, आपण 5वं एक्झाम्पल पाहू. 5वं एक्झाम्पल काय, तम प्लस कृत्वा. तर पदांताच्या शेवटी म्हणजे पूर्वपदाच्या अंती म आले आणि त्यापुढं क्र म्हणजेच काय, क म्हणजेच काय, एक व्यंजन आहे, जे की हल प्रत्याहाराचा जे की आपल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला पदांताच्या शेवटी म पाहिजे आणि उत्तर पदाच्या पूर्वपदी हल प्रत्याहार पाहिजे. हल प्रत्याहार म्हणजे कोणतंही व्यंजन. ओके. क्लिअर. तर बघा, तर तम कृत्वाचं काय झालं, मग हो का, हे म होतं आणि पुढं व्यंजन होतं, तर ह्या मचा अनुसार झाला, तम कृत्वा. ओके. डन. देन अगेन बघा, अगेन बघा. ओके. हां.
देन बघा बघा हे 6वं एक्झाम्पल बघा. हरिम वंदे. हरिम वंदे शेवटी म आलं, पदांत पूर्वपदाच्या अंती म आलं, त्यापुढं व आलं, तर हरिम वंदे. तर मग काय होतं, हरिम वंदे ह्यो शब्द तयार होतो. दुःखम हसते सहते सहते, दुःखम सहते. तर पूर्वपदाच्या अंती म आलं आणि पुढं स म्हणजेच काही एक व्यंजन आलं, दुःखम सहते. ओके. रामम प्लस भजती भजामी सॉरी बघा, रामम प्लस भजामी. तर शेवटी काय आलं, म आलं, पूर्वपदाच्या अंती म आलं आणि त्यापुढं भ व्यंजन आलं, तर काय रामम भजामी. ओके, दिस क्लिअर. तर बघा ही जी मोनुस्वार संधी आहे, ह्या मोनुस्वार संधीचं आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये झालं, पुन्हा मग टर्म टेस्टमध्ये झालं, तर 100% एक ना एक दोन एक्झाम्पल तर दिसतातच, कारण खूप इम्पॉर्टंट आहे तशी संधी ही. ओके. आता बघा लेटेस्ट एक्झाम झाली आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, त्यामध्ये सुद्धा हे आलतं. काय आलतं, हरिमोंदे झालतं. हां, इथं बरं झालं, एक्झाम्पल पण घेतलेलं आहे, हरिमोंदे आलेलं. ओके, हरिम वंदे, राईट. ओके, चला तर पुढे जाऊया आपण. चला तर काय, अनुनासिक संधी. तर पुढची संधीचा प्रकार काय आला, तर पुढची संधी काय कोणची, पुढची संधी आहे अनुनासिक संधी. ओके, अनुनासिक संधी म्हणजे काय बघा, तुम्हाला तर एक सांगतो की बाबा जी पहिली संधी पाहिली आपण ती होती आपली संधी अनुस्वार संधी. तर अनुस्वार संधी काय सांगत होती बाबा, की पदांताच्या शेवटी म असेल आणि त्यापुढं जर कोणताही व्यंजन असेल, म्हणजे काय हलवर्ण असेल, हल प्रत्यार असेल, तर त्याचं काय होतं म्हणलं होतं ते, की ज्या मचा अनुस्वार होऊन जातो. मग एवढा आपल्याला नियम एक पाठ पाहिजे, मोनुस्वार हे सूत्र एक पाठ पाहिजे. नियम जेव्हा पाठ असेल नियम जेव्हा पाठ असेल तेव्हा तुम्हाला एकच सांगतो की नियम जेव्हा पाठ असेल तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत. कारण तुम्हाला काय वाटेल माहिती का, ही संधी लावू का ती संधी लावू, ह्या संधीने सुटते का त्या संधीने सुटते. पण जेव्हा तुम्हाला नियम पाठ असेल तेव्हा तुमच्या क्लिअर पॉईंट येईल की बाबा नाही, पदांच्या शेवटी म आहे, त्यापुढं कोणतंही वर्ण आहे, कोणतंही व्यंजन आहे, तर मी इथं मला मोनुस्वार संधी बसती. मी जर मोनुस्वार संधीनं सोडवलं तर माझं एक्झाम्पल 100% बरोबर येईल. ओके, तर चला अनुनासिक संधी पाहून घेऊ. अनुनासिक संधी काय सांगते आता पाहून घेऊ. ओके, देन ह्याचं सूत्र काय, यरो अनुनासिका यरो अनुनासिके अनुनासिको वा, हे सूत्र आहे. तर काय सांगते सूत्र, चला पाहून घेऊ. ओके, देन लक्ष द्या. पदांताला यर असेल म्हणजे काय, पदांत म्हणजे पूर्वपदाच्या अंती जर यर प्रत्यार असेल, आणि यर प्रत्यार म्हणजे काय, ह सोडून सर्व व्यंजन यर प्रत्यारमध्ये येतात. ओके, आणि नंतर जर अनुनासिक असेल, अनुनासिक म्हणजे काय, यमंगळनम म्हणजे कोणत्याही वर्गाचे 5वे वर्ण हे अनुनासिक असतं. ओके, मग काय असतं, नंतर जर अनुनासिक असेल तर आपल्याला ही संधी फॉलो होती. मग जर असेल तर यरच्या जागी 3रा व 5वा वर्ण करायचा. त्या आपल्याच वर्गातला काय, यरच्या जागी आपल्याच वर्गातला 3रा व किंवा 5वा वर्ण करायचा. तर काय सर हे समजलं नाही, चला आपण ह्या टेबल फॉर्मॅटमधून जे लिहून दिले ते समजून घेऊया. ओके ओके, चला काय सांगते, पूर्वपदाच्या अंती काय पाहिजे, यर प्रत्यार. आणि यर प्रत्यार म्हणजे तुम्हाला तर यर प्रत्यार म्हणजे कोणचे वर्ण हे असं आठवण्याची गरज नाही. यर प्रत्यार म्हणजे ह सोडून सगळे व्यंजन येतात. मग व्यंजन क पासून ती शेवटपर्यंत ह सोडून पूर्ण व्यंजन येतात. मग ते यर प्रत्यारामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेशन करत जाताल तेवढं तुम्हालाच टफ होत जाईल. त्यामुळं तुम्हाला कॉम्प्लिकेशन करायचं नाही. जेवढं होईल तेवढं सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, देन बघा काय पुढं काय, त्याच्या पुढं काय अनुनासिक आलं पाहिजे. अनुनासिक किती असतात, अनुनासिक 5 असतात, प्रत्येकाला माहिती, यमंगळनम. ओके, म्हणजे काय, त थ द ध न शेवटचं 5वं अक्षर हे अनुनासिक आहे. क ख ग घ सॉरी प प ब भ म काय 5वं अक्षर अनुनासिक आहे. मग काय, याच 5 वर्गातील 3रा व 5वा वर्ण होईल. मग काय, एक एक्झाम्पल पाहिजे लगेच, दिग प्लस नातं. मग काय तुम्हाला कळालं, क पदांताच्या शेवटी जे क आहे ते एक व्यंजन आहे, आणि त्यापुढं जे नाथ आहे, नाथाचं न जे आहे ते एक अनुनासिक आहे. तर मग दिग्नाथला काय होते, ह्याचं विकल्पाने काय होते, दिग्नाथ. ओके, देन दुसरं एक्झाम्पल पाहिलं तर जगत प्लस नाथ हे जर एक्झाम्पल पाहिलं आपण, तर जगत तर एक व्यंजन आहे. ओके, व्यंजनाच्या पुढं काय एक अनुनासिक आले, अनुनासिक. तर मग काय होते, जगतनाथ. ओके, जगत प्लस नाथ मग काय होते, जगतनाथ. मग जगतनाथ होतं, तर मग तच जागा 3रं व 5वं अक्षर होणार कोणच्या, त्या तच्याच वर्गामध्ये. मग त थ द जगदनाथ, त थ द धन जगन्नाथ. ओके,
देन अजून लक्षात द्या, इथं पण काय झालं, कच्या वर्गातलं क ख ग काय दिगनाथ, ओके दिगनाथ, ओके आणि दिगन, ओके क्लिअर. ही संधी समजली. चला पुढची संधी भाऊ, पुढची संधी खूप सोपी आहे, तोरली संधी. तोरली संधी, तोरली संधी. तर तुम्हाला आता मी काय करतो, सूत्रामध्ये समजून द्यायचं समजून देतो. एकच सेकंद हा. तोरली संधी पहा तुम्ही. तोरली संधी काय सांगते, तर तोरली, तोरली. तर बघा असं जर ह्याला जर आपण इथं रिप्लेस केलं, ओके, तर तोरली त वर्ग व ल वर्ग, ल वर्ण, ओके. एवढं डोक्यात घेऊ नका. काय त वर्गाच्या नंतर, त वर्गाच्या वर्णाच्या नंतर जर ल वर्ण आला तर त वर्गाच्या स्थानी ल होतो. ओके. डबल एकदा, त वर्गाच्या नंतर पश्चात जर ल वर्ण आला तर त वर्गाच्या स्थानी ल होतं. तर बघा सर समजलं नाही, हे पहा बघा, पूर्वपदाला बघा, पूर्वपदाला काय त वर्ग असेल. ओके. त वर्ग म्हणजे काय, त थ द ध न, ओके. आणि त्यापुढं काय ल वर्ण असेल, तर मग हे त वर्गाच्या जागी काय डबल ल वर्ण होणार. म्हणजे काय उद प्लस लेख. मग काय आलं, इथं एक व्यंजन आलं, सॉरी त वर्ग आला, त वर्गामधलं एक अक्षर आलं त थ द. मग ह्या दच्या जागा काय झालं, मग उल्लेख. म्हणजे काय, त वर्गाच्या कोणत्याही अक्षराच्या जागा ल वर्ण होणार. विषय संपला. देन तद प्लस लीन. तद प्लस लीनमध्ये काय झालं, त द आलं, काय त वर्गामधला द आलं, तर मग काय म्हणतात ल होणार. मग काय तल्लीन. तद प्लस लय, तद प्लस लय. मग तद प्लस लयमध्ये बघा, तद प्लस लयमध्ये पण बघा तुम्ही त वर्ग आलं. ओके. लास्ट त वर्ण आलं आणि त्यापुढं ल आलं, तर मग काय तच्या जागा काय होणार, लस होणार. तल्लय. हनुमान प्लस लया. तर हनुमान लयामध्ये बघा काय होते, लक्ष द्या. हनुमान शेवटी काय आलं, न आलं, त थ द ध न, त वर्गामधलं एक लेटर आहे, त्यापुढं ल आले, मग काय होणार, त्या न जागा लच होणार. मग काय हनुमान लया. ओके. देन अगेन फोकस, चित प्लस लीन. मग काय त वर्ग आलं आणि त्यापुढं काय लीन आलं, मग काय चिल्लीन. ओके. देन विद्वान प्लस लिखती. मग काय त थ द ध न आलं लास्ट वर्ण आणि त्यापुढं पण ल आलंय, मग काय विद्वा लिखती. ओके. देन एक्झाम्पल बघा, पुढचे पण एक्झाम्पल, खूप एक्झाम्पल आहेत आणि खूप संधी सोपी आहे आणि खूप वेळा विचारलेली रिपीटेटिव्ह क्वेश्चन पडलेत. कुशाण प्लस लाती. ओके. मग कुशाण न आले शेवटी. ओके. मग नच जागा काय झालं, ल झालं, कुशाल लाती. ओके. देन जगत प्लस लीनम. ओके. जगत प्लस लीनम. तर बघा हे न तच्या जागा काय झालं, ल झालं, मग काय जगल लीनम. ओके. महत प्लस लक्षम. बघा शेवटी काय आलंय, त वर्गामधला त आले, त वर्गामधला त वर्ण आलाय, त्यापुढं लय, मग काय झालं महलक्षम. ओके. देन सत प्लस लिपितम. ओके. तर हे असे पूर्ण एक्झाम्पल आहेत. ओके. हे एक्झाम्पल तुम्ही मनाने सोडवा, तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहताय तर हे एक्झाम्पल तुम्हाला पूर्ण मनाने सोडवायचे. ओके. चला पुढे जातो. बघा लास्टच्या 2 संध्या उरल्यात. ही संधी आहे परसवर्ण. ओके. परसवर्ण आणि पूर्वसवर्ण अशा 2 संध्या आहेत व्यंजन संधीमध्ये. आणि स्वर संधीमध्ये तिथं होती पूर्वरूप, पररूप अशा संध्या होत्या. ओके. तर इथं अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. पूर्वरूप, पररूप ही स्वर संधीचे टाईप आहेत आणि परसवर्ण, पूर्वसवर्ण हे व्यंजन संधीचे टाईप आहेत. ओके. एवढं कळालं. चला आता आपल्याला ह्याचं पाहून घेऊ. ओके. इयर. ओके. एक सेकंद. एकच सेकंद. पूर्वपदा. ओके. जर पुढे येणारे वर्ण च्या अनुरूप पूर्वचे, एकच सेकंद. जर पुढे येणारे वर्णच्या अनुरूप पूर्वचे वर्ण जे की अनुनासिक आहे त्यात परिवर्तन होण्यास
परसवर्ण असे म्हणतात. तर तुम्हाला समजलं नसेल, ही डेफिनेशन आहे ती खूप किचकट आहे. आपल्याला डायरेक्ट आपण जी बॉक्स करून आणलाय ही ते तुम्हाला सांगतो. ओके. तर ह्याचं काय आहे, पूर्वपदाच्या अंती अनुस्वार असतो. पूर्वपदाच्या अंती म्हणजे काय, पूर्वपदाच्या अंती म्हणजे पूर्वपद जे आहे आपला पूर्व शब्द आहे त्या शेवटी अनुस्वार असणार, त्या शेवटच्या वर्णावर अनुस्वार असणार. ओके. आणि त्यापुढे कोणचंही व्यंजन असलं तरी चालतंय. ओके. फक्त श श स सोडून. ओके. श श स ह सोडून कोणतंही व्यंजन असलं तरी चालतंय. मग बघा काय करायचं, हे पूर्वपदात जो अनुस्वार आहे तो अनुस्वार त्याच्या शेवटच्या म्हणजे 5व्या वर्णाने रिप्लेस करून टाकायचा. नाही समजलं? तर एक डबल, एकदा मी तुम्हाला डबल समजून सांगतो. ओके. एकदा मी डबल तुम्हाला समजून सांगतो. तर बघा काय आहे, पूर्वपदाच्या अंती अनुस्वार असेल, पूर्वपदाच्या अंती अनुस्वार असेल आणि त्यापुढे जर कोणचंही व्यंजन असेल, फक्त श स स सोडून, ह सोडून, श स स आणि ह सोडून. ओके. कोणतंही व्यंजन असेल तर ह्या अनुस्वाराचा 5वा वर्ण करायचा. अनुस्वाराचा 5वा वर्ण करायचा काय, रिप्लेस्ड बाय 5व्या वर्णाला. ओके. म्हणजे काय, अनुनासिकाने रिप्लेस करायचं. ओके. समजलं? चला एक्झाम्पल पाहूया. आत्ता लेटेस्ट एक्झाममध्ये आलेलंच ही पण संधी बघा, सम प्लस गम. तर बघा ह्यामध्ये काय आलं, अनुस्वाराला. ओके. सवर अनुस्वार आहे, त्यापुढं कोणचंही व्यंजन आहे. तर मग काय झालं, त्या अनुस्वाराचा आपल्याला रिप्लेस करायचं. ओके. तर त्या अनुस्वाराचं बघा आपण रिप्लेस केलं अनुस्वार. तर बघा हां, तर बघा चला, तर इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची की बाबा जो अनुस्वार द्यायचा आहे. ओके. आता अनुस्वार द्यायचा आपल्याला, हे अनुस्वार रिप्लेस करायचं आपल्याला काय कहाणी शेवटच्या वर्णाने म्हणजे काय, अनुनासिकाने. ओके. तर मग काय झालं, त्या पुढं काय ग हे व्यंजन आहे. मग ग व्यंजनाचं शेवटचं अक्षर घ्यायचं म्हणजे काय करणार, अंग होणार. ओके. मग काय होणार, संगम. समजलं? नाही समजलं? पुढचं बघा, सन प्लस चय. ओके. सन प्लस चय. तर बघा ह्या शेवटची पूर्वपदाच्या शेवटी अनुस्वार आलं आणि त्यापुढं च आलंय. ओके. त्यापुढं काय आलंय, च आलंय. तर मग बघा हे च आहे काय, हे आहे व्यंजन. ओके. मग ह्या इथं काय आला, अनुस्वार. त्या अनुस्वार रिप्लेस काय करणार आपण, ह्या चच्या शेवटच्या अक्षराने म्हणजे काय, चच्या अनुनासिकाने. मग काय, त्र आलं. ओके. संचय. ओके. शन प्लस ट, ष्ठ. ओके. ओके. शह शुम प्लस ठ. ओके. हे आलं. तर मग काय पूर्वपदाच्या पूर्वेला काय आलं, अनुस्वार आलं आणि त्यापुढं काय आलं, ठ आलं. ओके. आणि ठ आलं. ओके. तर ह्या अनुस्वाराला मग आपण काय न रिप्लेस केलं. मग काय, शंठ. ओके. देन पुढचे एक्झाम्पल पहा. ओके. बघा सम प्लस तुष्ट, सम प्लस तुष्ट. तर बघा लक्ष द्या, सवर काय अनुसार पूर्वपदाच्या अंती काय आला, अनुसार आलं, त्यापुढं काय आलं, तुष्ट आलं. ओके. तर मग त काय आहे, एक आहे व्यंजन. मग तच्या शेवटचा अक्षर घ्यायचा. मग त थ द ध न. तर मग काय अनुसाराच्या जागावर न येणार. मग काय, संतुष्ट. ओके. कळलं का? सम प्लस पत्ती. ओके. सम प्लस पत्ती. ओके. तर बघा अनुस्वार आलाय, पूर्वपदाच्या अंती अनुसार आलं, त्यापुढं प हे व्यंजन आले. तर मग प वर्गाच्या शेवटचं अक्षर काय होतंय, म होते. तर मग काय, संपत्ती. ओके. क्लिअर? चला हे 5 एक्झाम्पल पाहूया. ओके. काय, गम प्लस गा. ओके. तर मग पूर्वपदाच्या अंती काय आलं, अनुस्वार आलं आणि त्यापुढं काय आलं, ग आलं. म्हणजे काय आलं, एक व्यंजन आलं. तर मग काय, ह्या व्यंजनाचं काय झालं, ग झालं. मग काय, गंगा. मंदिरम, मन प्लस दिरम, मन प्लस जिरम. तर मग काय होते, ह्या अनुस्वाराचं पूर्वपदाच्या अंती काय आलं, अनुस्वार आलं, त्यापुढे एक व्यंजन आलं जे द आहे. तर मग त्या व्यंजनाचं न झालं काय, मंदिरम. कुन प्लस ठित, कुन प्लस ठित. मग बघा अनुस्वाराच्या पुढं काय झालं, ठ व्यंजन आलं एक. ओके. मग काय अनुस्वाराचं काय झालं, एक अनुनासिक झालं. मग काय कोणाचं अनुनासिक झालं, ट वर्गाचं, कारण पुढं ट वर्गामधलं व्यंजन आहे ठ. कळालं? कळालं? मग काय झालं, ट ठ ड ढ. मग काय, कुंठित. ओके. बघा यूट्यूबला एवढे एक्झाम्पल घेणार एकही लेक्चर नाही, त्यामुळं तुम्ही ह्याला स्किप करू नका, पूर्ण एक्झाम्पल सोडून पहा. एवढा कंटेंट फ्रीमध्ये कुणीही शिकवत नाही. ओके. आता तुम्हाला वाटेल की आता हे असा बोलतोय, नाही, एवढा कंटेंट फ्रीमध्ये कुणी विकत नसतं.
1200 1300 चार्ज करतात हे स्पेशल कोर्सला. ओके. देन बघा बघा पूर्वपदाच्या अंती काय शा आहे त्यावर अनुसार आहे शांत. ओके. तर मग त्या आणि पुढं काय त आहे. मग त वर्गाच्या शेवटचा आन्सर काय न मग काय शांत. ओके. मंच मन प्लस चहा तर इजिकल टू बघा अनुस्वार आला पूर्वपदाच्या अंती काय अनुस्वार आला पुढं च मग च छ ज झ य बघा मंच. ओके. तर हे अशी संधी होती. कोणची संधी होती ही परसवर्ण संधी होती. काय पूर्वपदाच्या अंती जर अनुस्वार असेल आणि त्यापुढं जर कोणतंही व्यंजन असेल फक्त श स श ह सोडून तर त्या पूर्वपदाच्या अंतीचा जो अनुस्वार आहे त्याचा अनुनासिक करून टाकायचं. पण अनुनासिक कसं करायचं पूर्वपदाचं व्यंजन बघायचा कोणत्या वर्गामधला आहे. समजा ते च वर्गामधलं असलं समजा ते प वर्गामध्ये असेल प वर्गामध्ये असेल तर मग त्या शेवटचं अक्षर करायचं अनुनासिक म्हणजे काय म करायचं. ओके. इज इट क्लिअर. चलो आगे चलते हैं. बघा आता आपली जी व्यंजन संधी आहे तर शेवटचं लेक्चर आहे शेवटची संधी आहे. ओके. शेवटची संधी तर काय संधीचं नाव आहे पूर्वसवर्ण. ओके. पूर्वसवर्ण आहे. मग बघा ही पण संधी एकदम सोपी आहे. ओके. आता बघा बघा सूत्र बघा जयो हंत शा राम. ओके. शा हंतर हंतर श्याम. ओके. हे सूत्र आहे. ओके. जे आहे परसवर्ण सूत्र. ओके. देन ह्याचा रूल काय सर त्या रूल हो का बघा आता डेफिनेशन सांगण्यापेक्षा मी तुम्हाला रूल एकदम समजून सांगतो. ओके. बघा झल प्रत्याहार म्हणजे काय पूर्वपदाच्या अंती जर झल प्रत्याहार असेल आणि झल प्रत्याहार मी तुम्हाला खूप वेळा सांगितले झल प्रत्याहारामध्ये कोणते वर्ण येतात. प्रत्येक वर्गामधले पहिले 4 वर्ण हे झल प्रत्याहारामध्ये असतात. म्हणजे काय क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ प फ ब भ म नाही फक्त प्रत्येक वर्गामधले 4 वर्ण हे झल प्रत्याहारामध्ये येतात. ओके. त्याच वर्गात बघा आणि त्यापुढं काय पाहिजे ह पाहिजे म्हणजे पूर्वपदाच्या अंती झल प्रत्याहार पाहिजे आणि त्या पुढच्या उत्तरपदाच्या पूर्वेस आपण ह वर्ण पाहिजे त्याच वर्गातील बघा तर मग आता बघा मग काय करायचं ही कंडिशन फुलफिल झाली. ओके. ही कंडिशन फुलफिल झाली की बघा ही कंडिशन फुलफिल झाली की झल प्रत्याहाराच्या जागावर जो वर्ण होता बघा समजा क असेल. ओके. क क असेल झल प्रत्याहार जागामधला एक वर्ण पाहिलं त्याचा तर त्याचा तिसऱ्या अक्षरानं लोप करायचा म्हणजे काय क ख ग ग न लोप करायचा त्या कचा आणि ह चा लोप काय करायचा चौथ्या अक्षरा म्हणजे काय क ख ग घ ह्या शब्दाने लोप करून टाकायचा. लोप म्हणजे काय त्या जागावर तो शब्द लावायचा. म्हणजे बघा झल प्रत्याहारामधला जर च असेल ओके च असेल तर मग त्याचा च चा लोप काय करायचा तिसऱ्या वर्णाने म्हणजे काय च छ ज न ह्याचा लोप केला ह्याचा झलचा आणि ह चा लोप काय करायचा च छ ज झ न ह चा लोप करायचा. समजलं नाही समजलं एक्झाम्पल पाहून एक्झाम्पलमध्ये लगेच समजून तुम्हाला देन लक्ष द्या. समुद्रम प्लस हरता समुद्र प्लस हरता. ओके. तर बघा समुद्रता बघा आता आता इथं इथं एक ट्रिक लक्षात ठेवा की बाबा शेवटी काय आलं एक वर्ण आलं. ओके. झल प्रत्याहारामधला वर्ण आला. ओके. तर मग झल प्रत्याहारामधला वर्ण आला आणि पुढं काय आलं ह आलं तर तुम्हाला लगेच क्लिअर झालं पाहिजे ह अशी एकच संधी की बाबा शेवटी ह येते म्हणजे उत्तरपदाच्या पूर्वेला त्याला ह पाहिजे. तर मग लगेच मग दचं काय झालं मग तिसरं वर्ण झालं त थ द मग दचं तिसरं वर्ण दच आहे. त वर्गातलं त थ द तिसरं वर्ण पण दच आहे त्यामुळे काही चेंज होणार नाही पण हच्या जागावर ध होणार. मग काय झालं समुद्धरता. क्लिअर. देन जगत प्लस हितम बघा जगत प्लस हितमचं बघा लक्ष द्या जगत प्लस हितम मग काय शेवटी काय आलं त आलं हे काय झालं प्रत्याहारामधलं एक वर्ण आहे आणि पुढे हितम आलं तर मग तच्या वर्गामधलं तिसरं अक्षर पाहिजे द आलं आणि हिच्या जागावर द जगद्धितम. ओके. तत् प्लस हितम शेवटी काय आलं त वर्ण आलं आणि पुढं काय हितम ह कंडिशन फुलफिल्ड मग तच्या जागावर काय झालं द पाहिजे झालं पाहिजे आणि हच्या जागावर काय झालं पाहिजे ध पाहिजे पण तद्धितम. ओके. देन
बघा वाघ प्लस हरी, वाघ प्लस हरीमध्ये बघा क आलं शेवटी, मग कच्या जागावर काय झालं ग झालं आणि हच जागावर काय झालं घ, म्हणजे वाघरी. बघा हे एक्झाम्पल PYQ आहे, खूप वेळा विचारलेलं PYQ आहे, कमीत कमी 2 ते 3 वेळा विचारला आहे. ओके. देन अपहरणम, अप प्लस हरणम. देन लक्ष द्या अपहरणमचं काय, इथं प आलं प आलं झल प्रत्यारामधला एक वर्ण पुढं ह आहे, तर मग काय प फ ब, तिसरं वर्ण ब झालं पाहिजे आणि चौथं वर्ण भ झालं पाहिजे. अभपम, अभहरणम, अभरणम. ओके. नम. पुन्हा मग काय तधी, तधी. ओके. तद, तत प्लस ही, तर मग काय त वर्गा त आलं त्यापुढं ह, कंडिशन फुलफिल, मग काय झालं तच जागा ध झालं आणि ध झालं, मग काय तद्धी. ओके. क्लिअर. बघा देन हां हे अग्निचित प्लस हस्ती. बघा अग्निचित प्लस हस्ती, मग द आलं, त वर्गामधला तिसरा अक्षर अल्टिमेटली आहे म्हणून ते काही चेंज होणार नाही, फक्त हच जागा ध होणार. काय अग्नितद्धिती. ओके. यावत प्लस ही, यावत प्लस ही. बघा यावत प्लस ही, तर बघा तचं काय झालं, तचं जागावर काय झालं द झालं, का तर तिसरा वर्ग काय त थ द होते आणि हच्या जागावर काय ध झालं, मग काय यावतद्धी. ओके. तर क्लिअर. तर तुम्हाला अशा पद्धतीने सांगतो, अशा पद्धतीने तुम्हाला सांगू इच्छितो की आपली व्यंजन संधी होती, व्यंजन संधी आहे, व्यंजन संधी पूर्णपणे संपली, पूर्णपणे. यूट्यूबला आतापर्यंत एवढ्या एक्झाम्पलनं एवढी एकदम क्लॅरिटीनं संधी कोणीही शिकवलेली नाही. व्यंजन संधीचे खूप एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे एक्झाम्पल क्रिएट करावं लागतात, अष्टांग हृदयाच्या बुकमधून, चरक संहितेमधून हे एक्झाम्पल सापडून काढावं लागतात की बाबा, कारण कसं असतं की जेवढे एक्झाम्पल आहेत संधीचे, समासाचे एक्झाम्पल, ते एक्झाम्पल फक्त आपल्या अष्टांग हृदयाच्या बुकमधून आणि वैद्यकीय सुभाषितमधून घेतले जातात, कोणत्याला युनिव्हर्सिटी एक्झामला, म्हणून मी तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल अष्टांग हृदयामधून घेतले आहेत. ओके. तर आपली पूर्णपणे संपलेली आहे. ओके. तर ही पूर्ण संधी आपली पूर्णपणे संपली आहे. तर आपण लक्षात घ्या की आता आपले एक लेक्चर येईल, अजून एक लेक्चर येईल, ते असेल आपल्या विसर्ग संधीवर. विसर्ग संधी नॉर्मल विचारच नाहीत, पण विसर्ग संधीमधले फक्त 2 टाईप खूप, उत्व आणि सत्व संधी खूप वेळा विचारलेले, त्यामुळे आपण ती संधी एकदम परफेक्ट करून घेणार आहोत. बाकी संधी असं विचारित नाहीत, पण काय सांगता येते आपलं नशीब खराब आहे, त्यामुळे आपण सगळं IMP कव्हर करून घेणार आहे. तर लक्षात द्या की एवढी मेहनत चालू आहे तुमच्यासाठी, तुम्ही एक लाईक करा, व्हिडिओला होईन एवढं शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओला, आणि सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू एव्हरीवन.